अहिल्यानगर जिल्हा इमारत आणि इतर बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून कामगार कल्याणकारी मंडळाच्या कामकाजात बांधकाम कर्मचाऱ्यांच्या कामात काही सरकारी नियम आहेत ते डावलून जे कामकाज सुरू आहे त्या निषेधार्थ आंदोलन सुरू केले असून सरकारने जे बांधकाम कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी नोंदणी नूतनीकरण क्लेम इतर सर्वच लाभांमध्ये सरकारने जे निकष ठरवून दिले आहेत त्याचप्रमाणे कामकाज होणे गरजेचे आहे। मात्र नवीन अधिकारी आल्यामुळे तालुका लेव्हलवर कार्यालय सुरू झाल्याने बऱ्याच ठिकाणी मनमानी पद्धतीने सर्वच कामाची पद्धत बदलली असून ही कोणती नियमानुसार नसून ती पद्धत नियमानुसार व्हावी आणि इतर कामगारांचे काही मूलभूत प्रश्न घेऊन धरणे आंदोलन सुरू केले आहे। तसेच सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य न केल्यास आंदोलन यापेक्षाही मोठ्या प्रमाणात करण्यात येईल असे संघटनेचे सरचिटणीस नंदू डहाणे यांनी सांगितले आहे। या आंदोलनात अमोल चिधे, प्रवीण कांबळे, आप्पासाहेब जगधने, ओंकार वराळे, पंडित कांबळे, मनोज शिंदे, मंदा घोडे, साजिद सय्यद, अनिल शिंदे, गोवर्धन धाडगे, उषा गावडे, सोमा गवारी, संपत गवारी आदी सहभागी झाले आहेत। आज आम्ही बांधकाम कामगार संघटनेमार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे हे मंडळ बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी काम करतं आणि विविध कल्याणकारी योजना या मंडळाकडून राबवल्या जातात। मात्र हे ज्या कार्यालयाच्या अंडर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या अंडर जे काही कामकाज करतात परंतु ते कार्यालय जे मंडळाने कामकाज करण्यासाठी जे काही निकष नियम ठरवून दिलेले आहेत त्या निकषाप्रमाणे काम करत नाही तर ते मनमानी पद्धतीने करतात आणि अधिकारी बदलला तरी नियम बदलला जातो। म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात अशीच पद्धत चालू आहे की जिथं अधिकारी जातो तो त्या पद्धतीने काम करतो आणि कामगारांना कशा पद्धतीने काम करायचे किंवा संघटनेला कशा पद्धतीने काम करायचं याचं कोणतंही नियोजन आम्हाला न समजल्यामुळं आमचे प्रत्येक कामगाराची आणि संघटनेची या बदललेल्या नियमानुसार हेळसांड होत आहे। त्याच्या निषेधार्थ जे मंडळांनी ठरवून दिलेले नियम आहेत त्याप्रमाणे कामकाज करावे म्हणून आम्ही बेमुदत आजपासून धरणे आंदोलन सुरू करत आहोत। आज आम्ही प्राथमिक स्वरूपात आंदोलन करत आहोत, परंतु जर आमची एवढ्या थोड्या दिवसात जर दखल नाही घेतली तर आमची हजारोच्या संख्येने कामगार इथं आम्हाला पाठिंबा द्यायला येतील। याची सर्व प्रशासनाने व संबंधित विभागाने नोंद घ्यावी अशी मी संघटनेच्या मार्फत मागणी करतो। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।